हा पाश्चिमात्य पॅरामीटर झाला की तुम्ही 7 तास झोपा, 8 तास झोपा, असं मोजून काही होत नाही. फक्त क्वांटिटी मोजून की मी झोपले की 7, त्याला अर्थ नाही. तुम्ही कसे झोपता ती क्वालिटी खूप महत्वाची आहे. म्हणून क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायला हवं वेळेपेक्षा. कारण अग्नी हा शरीराचा मूल आधार आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला झोप व्यवस्थित असली तर पचन नीट होणार आहे, पचन नीट असली तर वजन नीट राहणार आहे, वजन नीट असलं तुमची स्किन छान राहणार आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, तुमची मेमरी चांगली राहणार आहे. असं पचनावर सगळं पुढचं अवलंबून आहे. तुम्ही एकीकडे व्यायाम करत नाही, दिवसभर बसून असता आणि शिवाय तांदूळ गव्हाला घाबरता, तर व्यायाम करा, ते पचवण्याची ताकद शरीरात आणा आणि अवश्य खा. एक फार सुंदर सुभाषित आहे बरं का, अर्ध रोग हरी निद्रा, सर्व रोग हरी क्षुधा. म्हणजे जेवढे रोग आहेत ना त्यातले अर्धे चांगल्या झोपेनेच बरे होतात आणि सगळे रोग भुकेने बरे होतात. चांगली भूक लागणं हे आरोग्याचं लक्ष. तर या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही आहार किती वाजता घेताय हे खूप महत्वाचं आहे चांगल्या झोपेसाठी. आपले माननीय प्रधानमंत्री आपण ऐकतो ना की 6 तास झोपतात आणि तरी इतके ऍक्टिव्ह असतात. म्हणजे त्यांनी ती सवय लावून घेतलेली आहे की 6 तासात त्यांची पॉवर नॅप एकदम स्ट्रॉंग झोप असावी. म्हणून ते इतके एनर्जेटिक आणि इतके क्रिएटिव्ह आणि इतकी निर्णय क्षमता चांगली आहे त्यांची. तुम्ही 8-8 तास झोपाल पण जर तुमची क्वालिटी झोपेची चांगली नसेल तर तुमची निर्णय क्षमता बिघडणार आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पचन आणि झोप याचा परस्पर संबंध आहे. आपले केस गळणं, स्किन खराब होणं किंवा आपली पचनशक्ती खराब झाल्यामुळे आपलं वजन वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. याचं कनेक्शन एक्झॅक्टली काय आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. पचन आणि झोप हा दोन्हीही महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आज आपण या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर स्मिता बोरा इथे आलेले आहेत. आपल्याला उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. मागे त्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट केला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि त्यानंतर मी पुन्हा त्यांना इन्व्हाइट केलं आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन पुन्हा इथे यायचं ठरवलं आणि आपल्याला मार्गदर्शन करायचं ठरवलंय. त्यामुळे आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. पचनशक्ती आणि झोप याचा कसा संबंध आहे हे जाणून घेऊया. नमस्कार स्मिताताई, खूप मनापासून तुमचं स्वागत इथे. तुम्ही पुन्हा एकदा आलात आमच्या स्टुडिओत आणि आजचा विषय पण खूप महत्त्वाचा आहे, जो तुमच्याकडून जाणून घेणं महत्त्वाचं होतं. थँक्यू. मला पुन्हा एकदा संधी दिलीत, इन्व्हिटेशन दिलं त्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आणि मला आवडतं तुमच्या प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्शन करायला, कारण आपल्या मागच्या व्हिडिओला खरंच प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलेला आहे आणि तितकं आयुर्वेद, खरा आयुर्वेद, प्रामाणिक आयुर्वेद आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो याचं समाधान आहे. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी छोटं गिफ्ट आणलेलं आहे. अरे वा, आणि हे क्या बात आहे. मागच्या वेळेचं गिफ्ट कोमलनी घेतलं, आता हे मला मिळेल. आय होप आमच्या कोमलला खूप आवडलं ते, कारण तिचा पण यावेळेस तुम्ही वापरून पहा. येस येस येस, डेफिनेटली. खूपच या प्रॉडक्ट्स विषयी आपण बोलणार पण आहोत. काही प्रॉडक्ट्स आपल्या विषयाशी संबंधित आहेत. आमलकी चूर्ण, आवळा, आवळा चूर्ण. अरे वा वा, मला हे हवंच होतं. आणि शतावरी, शतावरी. ओ, हा च्यवनप्राश, च्यवनप्राश हे वापरून नक्की मला फीडबॅक द्यायचा. नक्की, कारण आम्ही इन हाऊस बनवलेली प्रॉडक्ट्स आहेत. मी स्वतः लक्ष घालून बनवते. हे खूप आवडलंय मला, कारण हे मला हवंच होतं. थँक्यू, थँक्यू सो मच. खरं तर नक्की वापरा. मी तुम्हाला गिफ्ट द्यायला पाहिजे, पण तुम्ही कायम माझ्यासाठी घेऊन येता. तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा मी अनुभवलेला आहे. कारण ज्या वेळेला मी शूटिंग करत होते 12-12 तास, त्यावेळेला नाईट शिफ्ट कधी लागायच्या किंवा काय, त्यावेळेला झोपेचं गणित माझं जे बदललं होतं, म्हणजे त्यानंतर कित्येक महिने मी झगडले आहे माझ्या स्किनसाठी, किंवा माझं जे डायजेशन खराब झालं होतं, पचन शक्ती माझी खूप वीक झाली होती. आणि ह्याचं नंतर मला निदान झालं की झोप खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आपण झोपतो की इनफ झोपतो, पण ती झोप कशी आहे हे प्रत्येकाला कळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर पहिला प्रश्न असा की आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की आरोग्याचा स्तंभ म्हणजे झोप. तर असं का म्हटलं जातं? आयुर्वेदामध्ये आरोग्याचे 3 स्तंभ सांगितलेले आहेत. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असे ते 3 स्तंभ आहेत. म्हणजे 33% वेटेज तिन्ही याला आहे. आपलं सध्या ना खाण्यापिण्याकडे खूप लक्ष असतो की सुपर फूड्स काय आहेत, मग मी ड्रायफ्रुट्स खाते का, मग मी सेंद्रिय अन्न खाते का, इतक्या वाजता इतकं खाते का.
पण तेवढं लक्ष झोपेकडे आजकाल दिलं जात नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच पेशंट्सना 70-80% पेशंट्सना पचनाची तक्रार असतेच असते. पोट बिघडलेलं असतं आणि नंतर सगळं सुरू होतं. आणि पोट बिघडण्यामागे मी म्हणते 80% वेळा कारण असतं की झोप चांगली नसते. बरेचदा 7-8 तास झोप झालेली असते, पण त्याची क्वालिटी कशी आहे याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. आयुर्वेदामध्ये फार सुंदर शब्द आहे निद्रा याला पर्यायवाची धात्री असा शब्द आहे. बरं. धात्री म्हणजे काय? जी धारण करते ती धात्री. बरं. म्हणजे आयुष्याचं किंवा जीवनाचं धारण करणारी ती धात्री. एक फार छान श्लोक आहे आयुर्वेदामध्ये. निद्रायत्तम सुखम दुःखम. म्हणजे सुख आणि दुःख हे निद्रेच्या अधीन आहे. आता मॉडर्न सायन्सनी पण प्रूव्ह केलंय. सिरॅटोनिन नावाचं जे हॅपी हार्मोन आहे ते जर तुमची झोप चांगली झाली तर तुम्हाला त्याचं सिक्रिशन होतं आणि तुम्हाला छान वाटतं. म्हणजे झोपेमुळे मूड छान राहतो. बरोबर. निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टीही कार्शम. म्हणजे तुमचं वजन वाढणं आणि न वाढणं हे दोन्ही झोपेवर अवलंबून आहे. बलाबलम म्हणजे बलवान असणं किंवा नसणं हे पण झोपेवर अवलंबून आहे. पुढचा खूप महत्वाचा शब्द आहे वृषता क्लिबता. वृषता म्हणजे प्रजनन शक्ती असणं आणि क्लिबता म्हणजे त्याचा अभाव. इन्फर्टिलिटीच्या केसेस खूप वाढतात बघा आजकाल. तर वृषता क्लिबता. ज्ञानम अज्ञानम. ज्ञान म्हणजे एखादा अनुभव घेण्याची क्षमता मेंदूची जी असते ना, फोकस करण्याची, मेमरी घेण्याची, ती साठवून ठेवण्याची, याला आपण ज्ञान म्हणतो. बरोबर. नुसती माहिती आपण ऐकतो आणि ती विसरून जातो, ती माहिती झाली. आजकाल हे इन्फॉर्मेशनचं युग आहे, म्हणजे माहितीच आहे. पण अनुभव जे घेऊन आपण स्टोअर करतो त्याला आपण ज्ञान म्हणतो. करेक्ट. आणि ते साठवण्याची क्षमता कशी डेव्हलप होईल? फक्त चांगल्या झोपेमुळेच होईल. ज्ञानम अज्ञानम जीवितम नच असं शेवटी स्पष्ट म्हणले. म्हणजे आयुष्याचं दीर्घायुष्य असणं किंवा नसणं हे सुद्धा निद्रायत्तम. आयत्तम म्हणजे निद्रेच्या अधीन आहे. इतकी झोप महत्वाची आहे. आणि त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. हे आता मॉडर्न रिसर्चनी पण प्रूव्ह केलेलं आहे. हे सगळे पॉइंट्स आपण डिटेलमध्ये रिसर्चद्वारे आपण सांगू शकतो की याला काय काय पुरावे आहेत आणि त्याच्यावर आपण बोलूच यात. नक्कीच. म्हणजे असं म्हटलं जातं की झोप एवढी महत्वाची आहे की आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. एवढी महत्वाची आहे. तर का एवढी महत्वाची? कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे जीवनाला धोका कशामुळे आहे किंवा मृत्यू लवकर येण्याची कारण काय आहेत? सगळ्यात महत्वाचं कारण आपण म्हणतो कार्डियक अरेस्ट. म्हणजे हृदयरोग आहे किंवा बीपी आहे किंवा शुगर आहे किंवा अतिस्थूलपणा आहे किंवा श्रिंकिंग ऑफ ब्रेन आहे. ही सगळ्यात महत्वाची कारण आहेत मृत्यू येण्याची, आता टॉप मध्ये असलेली. आणि या सगळ्यांना कुठे ना कुठे झोप कारणीभूत आहे बघा. एक मेयो क्लिनिक म्हणून आहे, त्यांनी खूप मोठा स्टडी केला होता. जवळजवळ 88,000 लोकांवर 10 वर्ष चाललेला तो स्टडी होता. तर त्या मेयो नाही, मला वाटतं बायो बँक नावाचा एक ग्रुप होता, त्यांनी केलेला स्टडी हा. पण खूप प्रदीर्घ चालला हा स्टडी. आणि त्याच्यात असं प्रूव्ह झालं की ज्यांची झोप चांगली आहे त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा धोका जवळजवळ 33% कमी होतो. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी ज्यामुळे शुगर वाढते त्याचं प्रमाण मेंटेन होतं. वजन वाढण्याचा धोका ज्यांची झोप चांगली आहे त्यांच्यामध्ये जवळजवळ 30-40% कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं संशोधन म्हणजे ज्यांची झोपेची क्वालिटी चांगली आहे त्यांचं आयुर्मान 2.5 ते 4.5 वर्षांनी वाढतं, असा सांख्यिकी पुरावा आहे. आणि तो मेडिकल फील्डमध्ये मान्य आहे. इतकी झोप महत्वाची आहे. म्हणजे जीवनाला घातक असणारे आजार दूर ठेवण्यासाठी सगळ्यांनी झोपेकडे, जसं आपण आहाराकडे लक्ष देतो तितकंच लक्ष झोपेकडे देणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याला त्रयोपस्तंभ म्हटलंय किंवा म्हणून जीवनाचा आधार म्हटलंय. आणि ते अगदी खरं आहे. खरंय खरंय. पण ही जी झोप आहे ही आपली त्याची क्वालिटी चांगली आहे की नाहीये, किंवा आपण झोप घेतोय ती बरोबर घेतोय का नाहीये, याचे पॅरामीटर्स कसे असू शकतात, हे कसं आपण ठरवायचं? त्यासाठी मेडिकल फील्डमध्ये काही प्रसिद्ध टेस्ट आहेत. पण त्या टेस्ट तुम्हाला सगळ्यांना घ्यायची गरज नाही. त्यासाठी आपण स्वतः एक 4-5 गोष्टी तपासून पाहू शकतो. की जसं आपण किती तास झोपतोय, एक स्लीप डायरी आपण मेंटेन करू शकतो. कोणीही स्वस्थ असा आजारी असा एक स्लीप डायरी मेंटेन करायची. त्याच्यामध्ये आपण किती तास झोपतो हे लिहायचं. दुसरी गोष्ट लिहायची की किती वाजता झोपतो, किती वाजता जाग येते आपोआप. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे स्लीप लेटन्सी. म्हणजे तुम्हाला बिछाण्यावर पडल्यानंतर किती वेळात झोप लागते. हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. स्लीप लेटन्सी म्हणतात त्याला. साधारण 15 मिनिटात झोप लागलीच पाहिजे तुम्हाला. आपण म्हणतो की नाही, डोकं उशीवर टेकल्या टेकल्या झोप लागली तो सुखी माणूस. ते अक्षरशः खरं आहे. ज्याला स्लीप लेटन्सी कमी आहे, 2, 4, 5 मिनिटात झोप लागते, तो सुखी माणूस आहे. ज्यांना 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो त्यांची झोपेची क्वालिटी
खराब होते किंवा हळूहळू डिस्टर्ब होते हे समजून घ्यायचं. जर 15-20 मिनिटाच्या आत झोप आली नाही तर त्याला स्लीप लेटन्सी म्हणतो आपण. बरं. हा झाला तिसरा फॅक्टर. चौथा फॅक्टर आहे की डिस्टर्बन्सेस किती आहेत. म्हणजे तुम्ही 6 ते 7 तास झोपलाय, पण तुम्हाला रात्रीतनं किती वेळा जाग आली, किती वेळा उठून तुम्ही घड्याळाकडे पाहिलायत, बरोबर. किंवा चाळवली आहे झोप, हे दुसऱ्या दिवशी आठवून लिहायचं की मी 2दा किंवा 3दा उठले होते की काय, लिहा डायरीमध्ये. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं स्लीप सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कसं वाटतंय. ज्या दिवशी झोप झाली नाही तुमचा मूड कसा असतो दुसऱ्या दिवशी. हो, बरोबर. डाऊन वाटतं की नाही, Down, आपल्याला लो हो. वाटतं, एनर्जी लो वाटते. Definitely, तर हा 5वा फॅक्टर स्लीप सॅटिस्फॅक्शन. म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवसभराची एनर्जी कशी आहे, तुम्हाला दुपारी झोप तर येत नाही ना, कामाच्या ठिकाणी जांभया तर येत नाहीत ना. हे सगळे फॅक्टर तपासले किंवा स्लीप डायरीमध्ये लिहिले तर तुम्हालाच तुमची क्वालिटी चेक करता येईल की बरं. आपली झोप शांत होते की नाही. बरं. म्हणजे चांगल्या झोपेसाठी काय काय हवं. पडल्या एक 5-10 मिनिटात झोप लागायला हवी. पुरेशी म्हणजे 7 ते 8 तास. कोणाकोणाला 6 तास सुद्धा झोप पुरते बरं का. प्रत्येकाला 7 तास 8 तास यायला हवी असं नाही. पण ती झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटते, सलग झोप येते, आपोआप जाग येते. हे सगळे फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. मला बरं. कधी कधी आश्चर्य वाटतं बरं का, जे खूप बिझी आहेत बघा आता, आपले माननीय प्रधानमंत्री. आपण ऐकतो ना की 6 तास झोपतात हो, हो. आणि तरी इतके ऍक्टिव्ह असतात. म्हणजे त्यांनी ती सवय लावून घेतलेली आहे की 6 तासात त्यांची पॉवर नॅप एकदम स्ट्रॉंग झोप असावी. म्हणून ते इतके एनर्जेटिक आणि इतके क्रिएटिव्ह आणि इतकी निर्णय क्षमता चांगली आहे त्यांची. वा, वा, वा. तुम्ही 8-8 तास झोपाल, पण जर तुमची क्वालिटी झोपेची चांगली नसेल तर तुमची निर्णय क्षमता बिघडणार आहे. बरेच लोक आपण ऐकतो की नाही असे की खूप बिझी असतात लोक आणि 5-6 तासात झोपून उठतात. ती योगी निद्रा आहे. कारण त्यांना तो योग साधलेला आहे. मनाचं आणि शरीराचं पटकन त्यांनी काय काम होऊन स्टेबल होऊन झोपायला जातात, झोप येते आणि थोड्या वेळात पुरे होते. तर हा पाश्चिमात्य पॅरामीटर झाला की तुम्ही 7 तास झोपा, 8 तास झोपा, असं मोजून काही होत नाही. फक्त क्वांटिटी मोजून की मी झोपले की 7 तास, बरोबर. त्याला अर्थ नाही. तुम्ही कसे झोपता ती क्वालिटी खूप महत्वाची आहे. म्हणून क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायला हवं वेळेपेक्षा. तुम्ही इतकं छान समजावून सांगता ना प्रत्येक वेळेला. कारण 9 तास झोपल्यानंतरही बऱ्याचदा आपल्याला झोप पूर्ण झाली असं वाटत नाही. मध्ये मला असं होत होतं की मी 7 तास झोपत होते व्यवस्थित, पण उठल्यानंतर म्हणजे बेडमधून उठताच येत नव्हतं मला. तिथेच मी कितीतरी वेळ रेंगाळायचे. परत झोपायला गेले तर झोपही नाही यायची, पण उठावंसच वाटायचं नाही. ह्याचं कारण काही डेफिशियन्सी वगैरे असतील? बरीच कारणं असू शकतात झोप बिघडण्यामागे. तुमच्या बाबतीत थकवा असू शकतो, शारीरिक मानसिक दोन्ही थकवा असू शकतो. झोप बिघडण्याची तशी बरीच कारणं आहेत. तुम्ही कोणत्या वेळी झोपायला जाताय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथे आपण वेळ हा फॅक्टर एक समजून घेऊया. झोपण्याची वेळ काय असावी, तुम्हाला काय वाटतं, किती वाजता झोपायला जायला पाहिजे? आयडियली मला असं वाटतं 10 पर्यंत तर झोपायलाच पाहिजे. जाता का मग? नाही होत. 10 वाजता बरेच तर जण कबीर येतो आणि त्याच्यानंतर आमचं ते Yes, म्हणजे yes. त्याचं जेवण वगैरे संपतच 10 वाजेपर्यंत. आता लाईफस्टाईलनी आपल्याला हे आवर्स आहेत ना ते पुढे पुढे ढकलले जात आहेत. मागच्या शतकापर्यंत बघा आपल्याकडे कुठेच जगात वीजच नव्हती. अंधार पडला की आपलं दिवे किंवा काहीतरी आपण थोडीफार साधनं होती, त्यात थोडंफार काम करायचा माणूस आणि झोपायला जायचा. तुम्ही आता पण जर लाईट नसली, इमॅजिन करून बघा की वीज नाहीये, आपण एखाद्या खेडेगावात गेलोय तर आपल्याला 9 वाजता सुद्धा झोप येईल. कारण ते नॅचरल आहे. आता ना सगळीकडून लाईटचा इतका आपल्याकडे मारा आहे, सगळ्या उपकरणांचा आहे आणि त्यात आपल्या हातातला तो लाईट सारखा आपल्या डोळ्यांवर पडतोय. यामुळे काय होतं की ब्रेनला एक संदेश जातो की अजून दिवस आहे. लाईट पडतोय डोळ्यांवर म्हणजे दिवस आहे. त्यामुळे ब्रेन मधलं जे मेलाटोनिन नावाचं हार्मोन आहे ते सिक्रेट होतच नाही आणि त्यामुळे मग तुम्हाला लवकर झोप येत नाही. तर हे मागच्या शतकापासून एकदम सडन झालेला चेंज आहे आपल्या ह्युमन रेसमध्ये. सगळ्या जगामध्ये झालेला चेंज आहे आणि झोपेचे आवर्स पुढे पुढे वाढत चाललेत. आपल्या लहानपणी पण आपण 9-9:30 पर्यंत झोपायला जायचो. कारण तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, काही नव्हतं करायला. 9:30 साधारण सगळ्या घरांमध्ये झोपण्याची वेळ असायची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय पण होती. आणि सध्या सगळ्यांची वेळ 10:30, 11 म्हणजे खूप बिझी आहेत, त्यांचं 12, 1 आणि काही बिझी नाहीत. अगदी तरुण मुलं असतात, फोनमुळे नेटफ्लिक्समुळे 12-1 पर्यंत जागतात. तो ब्लू लाईट जो आहे किंवा सतत डोळ्यांवर पडणारा जो कृत्रिम प्रकाश आहे त्याच्यामुळे मेंदूच्या संवेदनांमध्ये आपण बिघाड करतोय. त्याला संदेश जातोय की अजून दिवस आहे. त्यामुळे जागं राहण्याची प्रवृत्ती वाढते. आयुर्वेदानुसार 3 याम केलेले आहेत, दिवसाचे 3, रात्रीचे 3. तर 6 ते 10 हा सकाळचा किंवा संध्याकाळचा दोन्हीचा पिरियड आहे, तो कफ काळ आहे. ओके. नंतर 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे आणि 2 ते 6 वाताचा काळ आहे.
ना, ही हम्म. कन्सेप्ट नीट समजून घ्या. तर 10 ते 2 हा जो पित्ताचा काळ आहे ना, दुपारी त्या वेळात जेवण झालं पाहिजे, कारण हम्म. तेव्हा पित्त पीकवर असतं. आणि रात्री त्या वेळेत झोप झाली पाहिजे. हम्म. जर तुम्ही दुपारी 10 ते 2 या वेळात जेवला नाहीत हम्म. तर तुम्हाला पित्त होतं. बरं. तसंच रात्री 10 ते 2 या वेळेत तुम्ही झोपला नाहीत तरी तुम्हाला पित्त होतं. ओ. पित्ताचं काम काय? पित्त म्हणजे तेज, हम्म. पित्त म्हणजे उष्णता. हम्म. हा, हम्म. पित्त म्हणजे स्पार्क आहे. बरोबर. तो स्पार्क चालू राहिला तर तुम्हाला झोप कशी येईल? मग तुमचं डोकं काम हम्म. करायला लागतं. आपण म्हणतो ना झोपमोड झाली माझी, कारण ती 10च्या सुमारास तुम्हाला येत असते नैसर्गिकरित्या. हम्म. पण तुम्ही त्याला खाद्य पुरवत राहता बुद्धीला काहीतरी, हो. पित्ताला काहीतरी विचार करायला काम देत राहता आणि मग प्लॅनिंग सुरू होतं 10 नंतर डोक्यातलं. हो. कारण पित्त ऍक्टिव्हेट झालं की ते प्लॅनिंग करायला सुरुवात करतं. आपण दुसऱ्या दिवशीचा, भविष्यातला, भूतकाळातला असा विचार करत बसतो आणि झोप हातातून निसटून कधी जाते हे कळत पण नाही आपल्याला. करेक्ट हा, आणि करेक्ट. ती निसटून गेली एकदा की नंतर झोपमोड झाली की बराच वेळ झोप येत नाही किंवा आली तरी शांत येत नाही. हा, म्हणून कफ काळाच्या जवळपास झोपायला पाहिजे 10 पर्यंत. बरं. ओके. आणि वाताचा जो काळ आहे 2 ते 6, हम्म. म्हणजे ब्राह्ममुहूर्त त्याला म्हणतात ना, हा हा. काही 4ला उठायची गरज नाही, पण 5-5:30ला तुम्हाला आपोआप जाग आली पाहिजे. बरं. हा, तर हे झालं झोपण्याचं योग्य वेळापत्रक हम्म. आयुर्वेदानुसार. बरं. आता रिसर्चनी प्रूव्ह केलंय की 10 ते 11 हा गोल्डन आवर आहे. याला गोल्डन आवर म्हणतात. या काळात जर झोपायला गेलात तुम्ही तर तुमच्या ब्रेनचं सर्व्हिसिंग चांगलं होतं, तुमची Okay. मेमरी चांगली राहते, तुमचा फोकस चांगला राहतो, एनर्जी चांगली राहते, पचन चांगलं राहतं, स्किन चांगली राहते. बरं. ब्युटी स्लीप उगाच म्हणतात का? हो. होय की नाही? आपण नुसतं ऐकतो ब्युटी स्लीप, पण ती 10 ते 11 या वेळात तुम्ही झोपायला गेलात तर तुम्हाला नॅचरली 5 वाजता जाग येते, कारण ब्रेनचं सर्व्हिसिंग आहे ते पित्त काळात झालेलं असतं. हम्म. झोपेचे पण 2-3 प्रकार आहेत. हम्म. प्रकार म्हणजे मोड असतात झोपेमध्ये आपल्या. बरं. REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट नावाची एक प्रकार असतो, जेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आहेत त्या हलत असतात झोपेत सुद्धा, हा हा. फास्ट हलत असतात. तेव्हा आपलं इमोशनल रिपेअरिंग होत असतं. बरं. भावनांवर काम होत असतं, हार्मोन्सवर होत असतं. हम्म. ओके. आणि नॉन REM नावाची पण स्लीप मोड असतो, हम्म. जेव्हा डोळ्यांच्या बाहुल्या अजिबात हलत नाहीत, स्थिर असतात. हम्म. त्या काळात ग्रोथ हार्मोन सिक्रेट होत असतं, बरं. म्हणजे शरीरातल्या सेल्सचं रिपेअरिंग चालू असतं तेव्हा. ओ. कन्स्ट्रक्टिव्ह काम चालू असतं शरीरात. जे फ्री रॅडिकल्स आहेत त्यांच्याशी फाईट करून शरीर नवीन सेल्स बनवण्याचं काम करतं. हम्म. आणि ही झोप 12 ते 4 या काळात झालीच पाहिजे. हम्म. आणि सध्या विद्यार्थी काय करतात नेमकं, ज्या काळात वाढीचं वय आहे, किंवा ज्या काळात बुद्धीचं काम खूप आहे, आणि त्याच काळात विद्यार्थी काय करतात, माझा रात्री अभ्यास चांगला होतो, 2-2 पर्यंत जागतात. कॉलेजमधले सगळे विद्यार्थी बघा तुम्ही, रात्री 12, 1, 2 पर्यंत जागतात, हो. सकाळी लेट उठतात. हो. यांनी काय होतंय, आणि नेमकं जी मेमरी त्यांची डेव्हलप व्हायला हवी ती उलट डिस्टर्ब होते आणखी. हम्म. आपल्याकडे काय म्हणतात, लवकर उठे लवकर, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. बरोबर. हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे ज्याला ज्ञान पाहिजे, ज्याला ऐश्वर्य पाहिजे आणि ज्याला आरोग्य पाहिजे, त्यांनी लवकर झोपणे, लवकर उठणे हा नियम फॉलो करायला पाहिजे. खरंय, अगदी खरंय. आणि ह्या गोष्टी ना, खरं सांगू, आपण आज बोलतो आहोत, जे कोणी ऐकतायत सबस्क्रायबर्स, त्यांनी खूप या गोष्टी अगदी मनापासून ऐका आणि ना सिरियसली घ्या. कारण लवकर झोपलं ना, म्हणजे आमच्या क्षेत्रात बेसिकली आपण लवकर झोपतो, तर मग कधीतरी नाईट शिफ्ट असेल किंवा कुठेतरी बाहेर जायचं असेल, तर मग त्यावेळेला खूप अवघड जातं. हे कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये असल्यामुळे मी वेळेत झोपणं टाळायचे. पण त्याचे दुष्परिणाम मी भोगल्यानंतर मला लक्षात आलं की आपण तेव्हा 1-2 दिवसासाठी ॲडजस्ट करायचं, ते आपण कसंही ॲडजस्ट करू, पण ही झोप जी आहे ती ओव्हरऑल आपल्या शरीरासाठी उत्तम असणार आहे, आपलं स्किनसाठी उत्तम असणार आहे, आणि त्यामुळे ती योग्य वेळेत घेतली पाहिजे. मी तुमच्या फील्डचा उल्लेख केला म्हणून मला एक उदाहरण आठवलं, अक्षय कुमार. हो. काय सांगतो, प्रत्येक याच्यात सांगतो खरंय तो, की पण मी हे. लवकर झोपतो आणि हो. लवकर उठतो, मी कुठेही लेट नाईट काम हो, करत अगदी नाही. खरंय. कारण प्रायोरिटी कुठल्याही फील्डमध्ये असा तुम्ही, प्रायोरिटी आपली हेल्थ असलीच पाहिजे. अगदी. कारण जो एक इंडेक्स आहे, स्लीप रेग्युलॅरिटी इंडेक्स, SRI म्हणतात त्याला, तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे तुमच्या झोपण्याच्या तासांपेक्षा. मगाशी जे तुम्ही म्हटलात ना, 7-8 तास झोपण्यापेक्षा वेळेवर झोपणं रोज आणि वेळेवर उठणं, पुढे अर्धा तास पुढे मागे ठीक आहे, पण जर तो रेग्युलर ठेवला तुम्ही इंडेक्स, तर त्यामुळे या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं प्रमाण लक्षणीयरित्या घटतं. अगदी म्हणजे त्याच्या स्टॅटिस्टिक्समध्ये हे प्रूव्ह झालंय रिसर्चमध्ये, बरं. की इतकं घटतं ते प्रमाण हार्ट डिसिजेसचं. नुसतं स्किन हे वरवरचं झालं,
पचन हे तुम्हाला जाणवणारे बदल झाले. हम्म. पण डॉक्टरांना दिसतंय ना तुमची शुगर वाढते, तुमचं हार्टवर त्याचा परिणाम होतोय. म्हणजे मर्मस्थानं जी आहेत ना हम्म. आपल्या शरीरातली त्रिमर्म आहेत, मेंदू, हृदय, बस्ती, ही खूप व्हायटल ऑर्गन्स आहेत. हम्म. त्याच्यावरचे परिणाम तुम्हाला लगेच जाणवत नाहीत. पण ते वर्षानुवर्ष जर असं होत राहिलं, की स्लीप रेग्युलॅरिटी इंडेक्स जो आहे, झोपण्याची हम्म. वेळ, उठण्याची वेळ रोज बदलते. हा. जसं तुम्ही म्हणताय कधी नाईट आहे, हो. कधी डे आहे, असं रोज बदलत असली तर त्या मर्मांना काही ना काही धोका होऊ शकतो. म्हणून वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं ही शिस्त जी आहे ना, ती कठीण असली तरी खूप महत्वाची आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपले विकार जे आहेत, आजकाल पीसीओडी, पीसीओएस आहे, थायरॉइड खूप नॉर्मल झालेलं खूप, आहे. खूप. तर ते त्याच्यावरही परिणाम होतो मला असं खूप वाटतं. कारण 100% होतो. हार्मोन्सच तुमचे इम्बॅलन्स व्हायला लागतात. अगदी 100% होतो. कारण आयुर्वेदामध्ये एक कारणं सांगितलेली आहेत. झोप डिस्टर्ब होण्याची. अनिलात म्हणजे वातवृद्धी झाल्यामुळे होतो हं, आणि त्याच्यामुळे आणखी वातवृद्धी होते. हं. वातवृद्धीचं कारणच जागरण हे आहे. बरं. हां, आणि वात वाढला शरीरातला म्हणजे गती वाढली, चंचलपणा वाढला, हं, झीज वाढली. हं, दुसरं कारण पित्तात. म्हणजे हं, जेव्हा खूप उष्णता असते हं, किंवा तुम्हाला म्हटलं तसं स्पार्क असतो. आपण हं. खूप एनर्जेटिक असतो बघा कधी-कधी, हं, झोपच हं. येत नाही. हो, तो हो. स्पार्क असतो पित्ताचा, हां, हां. त्याच्यामुळे झोप येत नाही. तिसरं कारण आहे आहारामुळे. हं, योग्य जर आहार घेतला नसेल दिवसभरात, तुम्ही रात्री खूप उशिरा जेवला असाल, हं, ज्यामुळे पित्त वाढतंय, असा हं, आहार असेल, तुम्ही उशिरा जेवल्यामुळे पचन नीट झालं नसेल, तर तुम्हाला झोप येणार नाहीये लवकर. हं, हं, हां, आणि मनक्षोभ हे एक कारण सांगितलंय. म्हणजे हं. मानसिक क्षोभ असेल, अस्वस्थपणा असेल, तर तुम्हाला झोप येणार नाहीये नीट. तर या सगळ्या कारणांचा विचार करून वेळेवर झोपायला जाणं, हं. हां, ही साधना म्हणता येईल आपल्याला, त्याला शिस्त बरं. आहे किंवा साधना आहे. बरोबर. पण ती आपल्याला सगळ्यांना करणं आवश्यक आहे. ज्यांना ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे त्यांनी ते करायलाच करायलाच. हवं. त्याला आपण निसर्गाच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. बरोबर. हां, माणूस कितीही प्रगत झाला, कितीही क्रांती झाली सगळ्या फील्डमध्ये, तरी आहार, निद्रा हे आपल्या मूळ गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत. बरोबर. जर बरोबर. आहार नाही दिला 2 दिवस तर चालेल. पण तुम्ही हे ऐकलंय ना, की काही कैद्यांना तुरुंगामध्ये टॉर्चर करण्यासाठी झोपू दिलं जात नाही बघा. हं. तेव्हा ते इतके डिस्टर्ब होतात, की खायला देऊ नका पण मला झोपू द्या. बरोबर. हां, तर इतकं ते टॉर्चर आहे. झोप जर व्यवस्थित झाली नाही, तर इतकं माणूस डिस्टर्ब होऊ शकतो. बरोबर. अगदी. म्हणून कुठल्याही फील्डमधलं काम असू दे, चांगली झोप येण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि पचन आणि झोप हे जे आपण म्हणतो, त्याचा एक्झॅक्ट संबंध आपण कसा लावू शकतो? म्हणजे येस. आयुर्वेदानुसार? म्हटलं ना तुम्हाला, की झोप नाही झाली की वात वाढतो किंवा पित्त वाढतं. हं. पित्त वाढलं की तुम्हाला ॲसिडिटी होते. झोप बरं. नाही झालेली असली की दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी होते. बरोबर. पचन बिघडून जातं. नंतर वात वाढतो. बरोबर. त्याच्यामुळे गॅसेस होतात किंवा हं. थकल्यासारखं व्हायला लागतं हं. आणि पचनात सगळा बिघाड होतो. जो रसधातू आहे शरीरातला, म्हणजे आहार रस हा पहिला घटक आहे. हं. अन्न पचन झाल्यानंतर उत्पन्न होणारा पहिला घटक आहे रसधातू. हं. तर जागरण झाल्यामुळे हा रसधातू डिस्टर्ब होतो किंवा हं. त्याचा क्षय होतो. हं. मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी खूप कलकलाट सहन होत नाही बघा. हं. 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 रसदुष्टी झाल्यामुळे शब्दासहिष्णुता असं एक लक्षण आलंय. हं. म्हणजे शब्द म्हणजे मोठा आवाज सहन होत नाही, हं. मूड बिघडलेला असतो, थकवा आलेला असतो हं. हं. आणि पचन नीट होत नाही. हं. हे सगळे रात्री झोप नीट न झाल्यामुळे होणारे परिणाम आहेत. बरं. दिवा स्वप्न पण एक पचनामधला बाधक घटक आहे. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा झोपणे हं. जेवल्यानंतर. हं. हं. म्हणजे झोपेचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या बरोबर. देशांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. हं. तर दुपारी झोपण्याचं पण बऱ्याच जणांना वाटतं आम्ही रात्री जागरण करू आणि दुपारी झोपून तेवढा बॅकलॉग भरून काढू. हां, हां. पण दुपारी जेवल्यानंतर झोपलात की पचन आणखी बिघडते. हां, आणखी वजन वाढतंय तुमचं. बरं. पचनाचा परिणाम सगळीकडे होतोय आणि ऑब्व्हियसली होतोय. कारण अग्नी हा शरीराचा मूल आधार आहे. बरोबर. त्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला झोप व्यवस्थित असली तर पचन नीट होणार आहे. पचन नीट असली तर वजन नीट राहणार आहे. वजन नीट असलं तुमची स्किन छान राहणार आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. तुमची मेमरी चांगली राहणार आहे. असं पचनावर सगळं पुढचं अवलंबून आहेच. अर्थातच. हां, एक अर्थातच. पाया आहे तो, बेस आहे बरोबर. आणि त्याच्यावर पुढची इमारत आहे आरोग्याची. खरोखर खरंय. अगदी खरंय. अगदी खरं आहे तुमचं. पण दुपारची आपण जी नॅप घेतो, अगदी 10 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची अशी नॅप आहे. तर ती घ्यावी का काय? अ, असं सांगितलेलं आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारची झोप थोडीशी चालेल, सगळ्यांना चालेल. कारण ग्रीष्म ऋतू म्हणजे जेव्हा खूप कडक उन्हाळा असतो ना, हं. तेव्हा वात आणि पित्त निसर्गात वाढलेले असतात. खूप हं. कोरडेपणा असते, उष्णता असते. हं, हं. त्यामुळे थकून गेलेलो असतो आपण. हं. तर जेवणानंतर साधारण 1.5-2 तासाचं अंतर ठेवून तुम्ही थोडीशी झोप घेऊ शकता. हं. ती पण डाव्या कुशीवर, वामकुक्षी ज्याला म्हणतात हं. तशी हं. किंवा आराम खुर्चीमध्ये पूर्ण फ्लॅट न होता घेतलेली झोप जी बरोबर. आहे, हं. ती पण 10-15 मिनिटं. हं. पॉवर नॅप म्हटलं की मला तो एक सीन आठवतो याच्यातला. कुठला तो आपला सिनेमा? बोमन इराणीचा?
दुपारी नाही झोपत तो 7-8 मिनिटं 3 इडियट्स मध्ये, होय की नाही? बरोबर. कसं फास्ट एकदम झोपून जातो, Correct. म्युझिक लावतो आणि 7-8 मिनिटाची झोप घेतो. तेवढ्यात तुम्ही काही करा त्याला कळत नाही. तशी पॉवर नॅप खूप जे बिझी असतात, ज्यांना खूप श्रम झालेले आहेत बौद्धिक, शारीरिक, मानसिक, हम्म. त्यांनी तशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. त्यात पण दाखवलंय बघा, पूर्ण फ्लॅट नाही होत तो. एका अंगावर झोपतो किंवा आराम खुर्चीत असतो. हा, तर तशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. त्याला स्पेनमध्ये ना सिएस्टा म्हणतात. बरं स्पेनमध्ये ते कल्चरच आहे की बरं. दुपारी कामाच्या वेळेत तिथे झोपण्याची सोय केलेली असते. हो. आणि आजकाल मी कुठेतरी रील्स बघितले होते, की त्यामध्ये एम्प्लॉईजला तिथे त्यांनी झोपण्यासाठी, येस, नॅप येस, घेण्यासाठी असं बेड येस. वगैरे दिलेलं आहे. म्हणजे काम करून झालं, जेवण हो. झालं, की थोडा वेळ त्यांना नॅप घ्यायला वेळ दिला वेळ जातो दिला आणि तो जातो. ऑफिशियल वेळ आहे हो, त्यांचा हो, वगैरे. हो. तर त्यामुळे अशी विश्रांती आवश्यक आहे. फक्त ती आपण 10 मिनिटाची कधी 1 तास होते कळत नाही. म्हणून खरंय. जरा सावध. ज्यांना खूप वात वाढलेला आहे, ज्यांना थकवा आलेला आहे, ज्या दुर्बल स्त्रिया आहेत, जे वृद्ध व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत, ज्यांना खूप श्रम झालेले आहेत, अशा व्यक्तींनी दुपारी जेवणानंतर 1.5 तासाचं 2 तासाचं अंतर ठेवून वामकुक्षी घेतली 10 ते 15 मिनिटांची तर हरकत नाही. क्या बात आहे. मी पण घेते अशी. मी एक बीन येस. बॅग ठेवलेली आहे. अरे वाह! मी अजिबात पूर्ण आडवी होत नाही. येस, मी त्या येस. बीन बॅगवर घेते येस. थोडीशी ते खूप झोप. महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये झोपता ना, हे पण खूप महत्वाचं आहे. हं. रात्री पण, दिवसा पण, हां. कुठल्या दिशेकडे डोकं करताय, तुमची गादी कशी आहे, तुमची उशी कशी आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याच्यावर खूप अभ्यास पण झालेला आहे. मग आम्हाला सांगा त्या की कुठल्या दिशेला हं. डोकं केलं पाहिजे, उशी कशी असायला हवी किंवा झोपण्यासाठी कसं असलं पाहिजे पहिली आयडियल? गोष्ट गादी. हं. आता ना स्प्रिंगच्या गाद्या आल्यात. हो. जवळजवळ 6 इंच, 5 इंच, हां. 8 इंच त्या खूप अशा आत आणि जातात. मेमरी फोम. हां. येस. त्यामुळे मणक्यांचा शेप बिघडतो. तर एवढं पण कम्फर्टेबल व्हायची गरज नसते. नस मीडियम फर्म गादी पाहिजे, ज्याच्यात कॉयर जास्ती असेल. हं. स्पंज कमी, कॉयर जास्त असेल. बरं, तर माझा असा सल्ला असतो की 3 इंची कॉयर आणि 1 इंची फोम पुरेसा आहे. बरं. त्याने तुमच्या पाठीला खूप छान सपोर्ट मिळतो आणि तुम्ही लवकर फ्रेश होता. हं. हां, पहिली गोष्ट झाली गादीची. काही-काही जणांना खूप टणक फरशीवर झोपण्याची सवय असते. हां. जर तुम्हाला तशी चांगली झोप येत असेल तर हरकत नाही. पण जर झोपेत काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मीडियम फर्म अशी गादी निवडावी. हं. दुसरी गोष्ट उशी. बरेच जण उशी घेतच नाहीत किंवा अगदी लोडच घेतात मोठा असा, नाही हो, का? हो. तसं करायची गरज नाही. तुमचं कान आणि तुमचं मान याच्यातलं अंतर आहे ना, ते एका अंगावर झोपल्यानंतर कव्हर व्हायला हवं. बरं. तेवढी उशी हवी. प्रत्येकाचं मानेतलं आणि कानातलं अंतर वेगळं असतं. हं. त्यामुळे तशी उशी हवी आणि ती सुद्धा खूप सॉफ्ट नको, खूप फर्म नको. काही-काही जण बिना उशीचे एका अंगावर झोपतात, तर या बाजूला जास्त ताण येतो आणि झोप डिस्टर्ब होते. हं. तिसरी गोष्ट झोपण्याची स्थिती. वामकुक्षी जसं म्हटलं मी, हं. की ज्यांना GERD आहे, हं. गॅस्ट्रिक रिफ्लक्स आहेत, ॲसिडिटी आहे, पचनाच्या काही तक्रारी हं. आहेत, त्यांनी डाव्या कुशीवर झोपावं. कारण आपलं जठर डाव्या बाजूला आहे. त्यामुळे पचन हं. चांगलं व्हायला मदत होते. हं. आणि दिशा, हं. पूर्व दिशेला डोकं करावं असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. बरं. मला वास्तुशास्त्राची फारशी माहीत नाही, पण मला वाटतं तेही असंच असावं. कारण दक्षिणोत्तर आपल्या पृथ्वीचा मॅग्नेट आहे की नाही? हं, म्हणून हं. आपण म्हणतो ना दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. हं, हं. कारण शेवटी पृथ्वी ध्रुव आहेत ना, ते दोन्ही मॅग्नेटिक एनर्जी आहेत बघा. बरोबर, बरोबर. त्यामुळे आपण म्हणतो की दक्षिणेकडे पाय करू नये, कारण निगेटिव्ह एनर्जी आहे ती. त्या दिशेला आपण यमाची दिशा म्हणतो बरोबर. दक्षिणेला. म्हणून दक्षिणेला पाय करू नयेत. शक्यतो पूर्वेला डोकं करावं आणि पश्चिमेला पाय करावे. वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगतात, की तुम्ही दक्षिणेला डोकं करावं आणि उत्तरेला पाय होईल बरं. असं झोपावं. ती ओके. आयडियल अच्छा. पोझिशन असते. आयुर्वेदामध्ये पूर्व म्हटलेलं आहे. बरं, बरं, बरं. कारण आमच्याकडे वास्तुशास्त्रज्ञ येऊन येस, गेल्यामुळे येस, तेवढं येस. माहिती झालंय मला. सगळ्याच फील्डमधली सगळीच माहिती तुम्हाला होती आता. हळू-हळू. येस, येस. झोप उत्तम होण्यासाठी, सुधारण्यासाठी काय करायला हवं? आयुर्वेद काय सांगतं? तुमचे काय सल्ले आहेत? येस. आपण त्यासाठी सुरुवात ना आहारापासून करूया. झोप बरं. चांगली येण्यासाठी. एक फार सुंदर सुभाषित आहे बरं का. अर्ध रोग हरी निद्रा, हं, सर्व रोग हरी क्षुधा. हं, म्हणजे जेवढे रोग आहेत ना त्यातले अर्धे चांगल्या झोपेनेच बरे होतात हं. आणि सगळे रोग भुकेने बरे होतात. हां. चांगली भूक लागणं हे आरोग्याचं लक्षण आहे. बरं. तर या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही आहार किती वाजता घेताय हे खूप महत्वाचं आहे चांगल्या झोपेसाठी. हं, तर झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आहार घेतलेला असावा. हं, हे सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे तुम्हाला शुगर होऊ नये, तुमचं वजन वाढू नये म्हणून महत्वाचं आहे. हं, तर मी माझ्या पेशंट्सना नेहमी सांगत असते, सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास जेवा. हं, प्रॅक्टिकली कसं जमवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो आरोग्यासाठी उत्तम सल्ला आहे. हं, हं, पहिलं झालं आहार. दुसरं, आहारात कुठले घटक असावेत. हं. म्हणजे खूप तेलकट, तिखट आहार तुम्ही घेतलात तर रात्री झोप डिस्टर्ब होणार आहे. कारण हं. पित्त वाढतं आणि रिफ्लक्स येतो. तुम्ही जेव्हा झोपता हं. तेव्हा स्टमक मधून काही सिक्रेशन्स तुमच्या घशापर्यंत येतात जर तुम्ही उशिरा किंवा खूप तिखट आहार घेतला असेल तर. हो. आणि मग घशात जळजळतं आणि हं. झोप नकळत डिस्टर्ब होते. हं.
त्यामुळे खूप तिखट, तेलकट, जड आहार रात्री झोपण्यापूर्वी घेऊ नका. नंतर आहे विहार. चांगली झोप येण्यासाठी कसा असावा विहार? विहारामध्ये 2 गोष्टी येतात. व्यायाम. तर अति व्यायाम करणाऱ्यांची पण झोप बिघडते अतिश्रमात. आणि सध्या दुसरं आहे टोक बैठी जीवनशैली. म्हणजे 8-8, 10-10 तास एकाच जागी बसणं आणि मुख्यतः स्क्रीनकडे पाहणं. याच्यामुळे झोप बिघडते. तर चांगली झोप येण्यासाठी एक्सरसाइज खूप महत्वाचा आहे. रोजचं किमान 40 ते 45 मिनिटं एक्सरसाइज करणं हे हार्मोनला पण सेट करतं, मेलाटोनिन सिक्रिशनला मदत करतं आणि चांगली झोप यायला मदत होते. बरेच पेशंट्स मला म्हणतात की आम्हाला काही टॅबलेट्स घ्यायला लागतात किंवा सारखं इकडून तिकडे व्हायला लागतं, फार प्रयत्न करायला लागतात. तर त्यांच्या जीवनशैलीत व्यायामच नाहीये. म्हणजे मॉडरेटली थकणं आवश्यक आहे ना शरीर, मन, तर तुम्हाला झोप येईल. तुम्ही दिवसभर टीव्ही समोर सोफ्यावर इथून तिथे बसत असाल तर झोप येणार नाही. हे झालं विहारातली दुसरी गोष्ट. विहारामध्ये आणखी एक आयुर्वेदात सांगितलंय, अभ्यंग सांगितलंय चांगल्या झोपेसाठी. अभ्यंग हा दिनचर्येतला एक भाग आहे. वाग्भट म्हणतात, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातहा दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक्त्व दार्ढ्यकृत. एवढे अभ्यंगाचे फायदे आहेत. त्यातला स्वप्न हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे चांगली झोप येण्यासाठी अभ्यंग करायला पाहिजे. अभ्यंग म्हणजे काय? तर पूर्ण शरीराला औषधी तेल लावा किंवा घाण्यावरचं कुठलं तेल लावा आणि त्यांनी मसाज करा. आता रोज हे करणं शक्य नाहीये सगळ्यांनाच, थोडा वेळ नाही, तर कमीत कमी सुट्टीच्या दिवशी करा. स्वतःला वेळ द्या. एक अर्धा तास आंघोळीच्या आधी तिळाचं घाण्यावरचं तेल आहे ते पूर्ण अंगाला लावा. रोज हे करणं शक्य नसेल तर त्यासाठी एक शॉर्टकट, पादाभ्यंग करणं. अच्छा. पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना तेल किंवा तूप जिरवणं. येस, त्यासाठीच ते दिलेलं आहे. तर याला कांस्य आहे, म्हणजे काशाची आहे. बऱ्याच जणांच्या घरात आता काशाची वाटी सापडणार नाही, सापडली तरी ती टोचते, त्यांनी खूप वेळ मसाज करता येत नाही. मग असं हँडी टूल मिळतात असे पादाभ्यंगाचे. बरं, हे सगळे प्रोडक्ट मिळणार ना? सॉरी मी इंटरप्ट करते, पण तुमची काय लिंक देणार आहात तुम्ही? आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. ही आमची प्रॉडक्ट्स आहेत, त्याची लिंक देऊया. तर हे पादाभ्यंग महत्वाचं आहे. पूर्वी होती तशी पद्धत बघा, की रात्री एक 5 मिनिट आपल्या पायांना तूप किंवा तेल चोळणं, तळपायांना चोळा, थोडंसं वरती पायांना मसाज करा. दिवसभर आपण बसून असतो, रक्तप्रवाह खालच्या दिशेला झालेला असतो, तर पादाभ्यंगाचे खूप छान रिझल्ट्स आहेत. तिसरं सांगितलंय मूर्ध्नी तेल निषेवणम. मूर्ध्नी म्हणजे मूर्धा, शिर, तिथे तेल थोडं तरी लावणं. आणि सध्या आपल्याला सगळ्यांना सिल्की केस हवे असतात, त्यामुळे कोणीही रोज तेल लावत नाही. खरं तर आपला देश कोरडा आहे, उष्ण आहे, महाराष्ट्रात तरी, त्यामुळे 2-4 थेंब फक्त तेल रोज लावणं ही सवय महत्वाची आहे. ज्यांना झोप येत नाही त्यांनी तर नक्की लावायला पाहिजे. पण आता तेल लावलं की केस धुवावे लागतात, म्हणूनच 2-4च थेंब लावायचे. एखाद्या पेपरवर तुम्ही 2 ड्रॉप तेल टाकले तरी ते सगळीकडे स्प्रेड होतं. तशी आपली त्वचा आहे, त्यामुळे 2 ड्रॉप तरी लावा. थोडंसं मसाज करा सावकाश. हे झालं शिरोभ्यंग. आणि त्याच्यातलाच आणखी एक उपाय आहे नस्य. इतका सुंदर उपक्रम आहे नस्य. दिनचर्येतल्या सगळ्या अध्यायांमध्ये नस्य सांगितले आणि सध्या तो इतका सोपा उपक्रम आपण विसरलेलो आहोत. नस्य करण्यासाठी तुम्ही घरचं तूप वापरू शकता किंवा आल्मंड ऑइल वापरू शकता, अणुतेल वापरू शकता. नासा ही शिरसोद्वारम, म्हणजे नाक हे शिरोभागाचं द्वार आहे, झोप इथून येते. आणि त्यासाठी नस्य करायची सवय लावलीच पाहिजे सगळ्यांनी. लहान मुलांना तर अवश्य नस्य केलं पाहिजे, कारण दिवसभराची जी अशी गोंधळ असतो ना डोक्यातला, तो सेटल व्हायला नस्यासारखं दुसरं काहीच नाही. त्याच्यासाठी अशी छोटी बॉटल असते बघा, आता असा छोटा ड्रॉपर आहे, अशा काचेच्या ड्रॉपर मध्ये तुम्ही तेल किंवा तूप भरून ठेवू शकता. आता हे आल्मंड ऑइल आहे, कारण बदाम आपण ऐकतो की नाही मेंदूचं पोषण करणारं औषध आहे. हे गरम पाण्यात अशी बॉटल ठेवायची, म्हणजे थोडंसं कोमट होतं ते, आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा थोडं जास्त. आणि मग या ड्रॉपरनी तुम्ही साधारण एक 7 ते 8 थेंब दोन्ही नाकांमध्ये घालायचे रात्री झोपताना. मान वर करायची आणि दोन्ही नाकपुड्यांमध्ये 7-8 ड्रॉप टाकायचे, बदाम तेलाचे किंवा घरी बनवलेल्या तुपाचे, दोन्हीपैकी एक काहीतरी. आणि मग दोन्ही नाकपुड्यांनी थोडासा अनुलोम विलोम 1-2 मिनिटं करायचा, म्हणजे ते डायरेक्ट मेंदूपर्यंत जातं. ऑल्फॅक्टरी जो फिल्टर आहे की नाही, आता खूप रिसर्च आहे त्याच्यावर. आता त्याला जागतिक स्तरावर खूप त्याच्यावर काम चाललेलं आहे, की नाकातलं औषध कसं मेंदूपर्यंत जातं. जे ब्रेन हिमरेजेस आहेत किंवा ब्रेन कॅन्सर्स आहेत त्यांच्यासाठी आता एक पेटंट मिळालंय, की नाकातून टाकलेलं औषध आणि तिथे ती गाठ विरघळते. इतकं महत्वाचं आहे नाकातलं औषध. म्हणून तुम्ही नस्य रोज करा. इतका सोपा उपक्रम आहे, बिनखर्चाचा आहे, रात्री झोपताना करायचं ना. त्याने ना आणखी पण खूप फायदे बरं का नस्यचे. सगळ्यात तुम्हाला आवडेल असा फायदा सांगते,
की चेहरा प्रसन्न आणि उपचित होतो. बरं. उपचित म्हणजे भरल्यासारखा, पोषण दिल्यासारखा. बरं. कारण त्याला पोषण मिळते, सगळ्या इंद्रियांना पोषण मिळते, मेमरीला हम्म. मिळते. त्यामुळे नस्य करण्याची सवय सगळ्यांनी लावायला हवी आणि आपल्या समाजात तो एक ट्रेंड व्हायला हवा की हो आम्ही रात्री झोपण्यापूर्वी नस्य करतो. त्याला काही खर्च लागणार नाही, पण झोप इतकी सुंदर येते त्यांनी. माझे कितीतरी पेशंट्स फीडबॅक देतात, 15-20 दिवसात मायग्रेनची तक्रार कमी होते. हो. आमच्याकडे व्हिडिओज आहेत त्याचे, रिव्ह्यूज दिलेले याचे. बरोबर. मायग्रेन कमी झाले, सर्दी कमी झाली, झोप छान यायला लागली, डोकेदुखी कमी झाली, XYZ खूप त्याचे आहेत फायदे. तर हे नस्य करा झोपण्यापूर्वी. बरं. हा पण अभ्यंगातलाच एक प्रकार. म्हणजे अभ्यंगाच्या मी अच्छा. 3 गोष्टी सांगितल्या. पूर्ण शरीराला सुट्टीच्या दिवशी तेल लावणं, पादाभ्यंग रोज करणं, शिरोभ्यंग करणं म्हणजे हं. हेड मसाज आणि नस्य करणं. हम्म. या 4 गोष्टी अभ्यंगातल्या महत्वाच्या. आणखी एक सांगितलंय शाली गोधूम निषेवणम, सुश्रुतांनी सांगितले. शाली म्हणजे भात हा. आणि गोधूम म्हणजे गहू. बरं. बऱ्याच जणांनी ना आता बंद केलंय बघा वजनाच्या वाढीच्या भीतीने. आम्ही काय रोज मिलेट्स खातो, रोज बाजरी खातो, ज्वारी हो. खातो, तूप खात नाही कारण वजन वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल. हम्म. पण या कोरड्या आहारामुळे शरीरातला वात वाढतोय, झीज वाढते आणि मग तुम्ही म्हणताय की झोप येत नाही. ज्यांना झोप येत नाही त्यांच्या आहारात गहू आणि तांदूळ हवा आहे. आपल्याला लहानपणापासून सवय आहे त्याची, त्यामुळे घाबरू नका त्याला. ओ. तुमच्या शरीराला गरज असेल तर ते खायला हवं. तुम्ही हम्म. एकीकडे व्यायाम करत नाही, दिवसभर बसून असता आणि शिवाय तांदूळ गव्हाला घाबरता. तर व्यायाम करा, हम्म. ते पचवण्याची ताकद शरीरात आणा आणि अवश्य खा. भात खा, गहू खा, तो पण आपल्या शरीराला हवाय. हम्म. त्यामुळे खूप कोरडा आहार, वृक्ष अन्न जे आहे ना, त्यामुळे पण झोप उडून जाते. म्हणून आहारात या गोष्टींचा समावेश करा. घरी बनवलेलं तूप अवश्य घ्या. हम्म. बऱ्याच जणांचा समज असतो की रात्री दूध घ्यावं की नाही झोपेसाठी, असा एक बऱ्याच कॉन्फ्लिक्ट असतो. ज्यांना दूध पचतं, ज्यांना शुद्ध गाईचं दूध मिळतं, त्यांनी झोपण्यापूर्वी घ्यायला हरकत नाही. वाताची पित्ताची प्रकृती असेल तर. पण बऱ्याच जणांना रात्री झोपताना दूध घेतलं तर कफ होऊ शकतो. हो. म्हणून मग रात्री झोपताना हळद किंवा सुंठ टाकून दूध घ्या हम्म. जर तुम्हाला झोप येत नसेल तर. बरं. हे झाले आहारातले विहारातले मुद्दे. तिसरा आहे विचार, हम्म. सगळ्यात महत्वाचा. हम्म. आता अख्ख्या जगाला स्ट्रेस आहे कशा ना कशाचा आणि त्याच्यामुळे बिघडले खरं झोप. हो. हे सगळं माहिती असते आपल्याला, पण स्ट्रेस कशा ना कशाचा आहे. हो. तर तो रिलीज करण्यासाठी मग आपल्याकडे खूप उपाय असतात. योगनिद्रा आहे, मंत्र आहेत काही, हम्म. संगीत खूप छान याच्यावर हे करतं. त्याच्यात ना सुश्रुतात सांगितलं बरं का, हम्म. मनोज्ञानी हम्म. म्हणजे मनोज्ञ असं मनाला आवडेल असे काही उपचार तुम्ही झोपण्यापूर्वी करा, हम्म. तर तुम्हाला शांत झोप येईल. मग त्यात संगीत आहे. हम्म. मध्ये ना ठाण्यामध्येच आपला एक अभ्यास झाला होता. 30 ते 50 वयोगटातल्या महिलांवर झालेला अभ्यास आहे हा. बरं. तर त्यांनी 1 महिना ओम चॅन्टिंग केलं झोपण्यापूर्वी 20-25 मिनिटं. हा. दीर्घ ओम, फक्त डोळे बंद करायचं, दीर्घ श्वसन करायचं आणि ओंकार चॅन्टिंग करायचं. आणि त्यांनी झोपेमध्ये आणि BP मध्ये दोन्हीमध्ये खूप सुधारणा झाली. तर त्याचा डाटा पण अवेलेबल आहे. असे खूप प्रकार झालेत. तर तुम्हाला झोपेची तक्रार असेल किंवा नसेल, तुम्ही ओंकार म्हणू शकता. मन सेटल व्हायला मदत होते. आणि सगळेजण नेहमी सांगतात तो उपाय की झोपण्यापूर्वी 1 तास स्क्रीन बंद करा. हो. तो खूप महत्वाचा आहे आजकाल. आपल्याला Correct. सोडवतच नाही, त्याचं ॲडिक्शन व्हायला लागलंय हळूहळू. हो. तर तो फोन दूर ठेवा, तर बरोबर. झोप चांगली येईल. पुस्तकं वाचा, तर झोप चांगली येईल. हम्म. तर हे झाले उपाय चांगली झोप येण्यासाठी. याच्यावर आपण आणखी खूप बोलू शकतो, पण मला वाटतं आज एवढे पुरे. एवढे पुरे. Yes. एवढं जरी केलं तरी खूप फरक पडेल. पण तरीही तुम्ही उपाय खूप छान सांगितलेत, माहिती खूप छान दिली. पण तरी जाता जाता एक गोल्डन टिप आम्हाला हवीच आहे. येस येस येस. ती पण एका श्लोकातच सांगते. हं. दिवा यत कर्म कुर्वीत येन रात्रौ सुखम स्वपेत. हं. खूप आवडतो मला हा श्लोक. म्हणजे दिवसा असं काम करा ज्याने रात्री चांगली झोप येईल. वाह! हा, म्हणजे दिवसाचं तुमचं जे कर्म आहे की नाही, हं. कर्म आपण खूप वाईट कन्सेप्ट आहे. म्हणजे नुसतं तुमचं काम नाही, तुमचा आचार, विचार, धारणा तुमच्या मनातली, या सगळ्यांचा परिणाम झोपेवर होणार आहे. अगदी. म्हणून ज्याला सुखाची झोप हवी आहे त्याने आपला दिवस तसा प्लॅन करा. सकाळी लवकर उठा. दिनचर्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः. म्हणजे आयुष्याची रक्षा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे लवकर उठा. लवकर उठण्यासाठी लवकर झोपा आणि लवकर झोपण्यासाठी दिवसा तुमचा तसा प्लॅन करा, तर तुम्हाला रात्री सुखाची झोप येईल. हं. आणि अशी सुखाची झोप सगळ्यांना लाभली तर डॉक्टरांचं काम कमी होईल. खरंय. कारण बरेच आजार कमी होतील त्याच्यामुळे. बरोबर. अगदी मला त्याची खात्री आहे की जर झोप सुधारली तर खूपसे आजारांचं प्रमाण कमी होईल, लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं कमी होईल. तर सगळ्यांना अशी छान झोप मिळावी म्हणून शुभेच्छा. खूप मनापासून धन्यवाद. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं.